सद्गुरु काही माऊली मातोश्री मायाना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सच्छोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आतापर्यंत आपण परमेश्वर जसा आहे तसा समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो की परमेश्वर म्हटल्यानंतर अनंत व्यापक चैतन्य शक्ती, आणि ही चैतन्य शक्ती विविध रूपाने प्रगट आहे, म्हणजे विश्वरूपाने प्रगट आहे. आणि ही प्रगट असताना अनेक रूप आणि ते अनंत स्वरूप. दिसायला दोन दिसली तरी ती खरी एकच आहे. जशा लाटा आणि समुद्र दिसायला वेगळे पण खरं बघायला तर एकच समुद्र. तसं हे सगळं विश्वरूप आपण ज्यावेळेला पाहत असतो, आणि हे सगळं विश्वरूप म्हणजेच परमेश्वराचं सगुण साकार रूप. आता ह्या रूपाने हा सर्व समाज निर्माण झाला. म्हणजे मानवी देहाच्या अपेक्षेत आपण ज्यावेळेला पाहतो की ज्यावेळेला हा माणूस आदिमानव म्हणून जंगलात राहत होता, जसजशा त्याला त्याच्या जीवनामध्ये सुधारणा व्हायला लागला तसा तो एक समाज, एक होऊन तो राहायला लागला. आणि सामाजिक प्राणी असं त्याला म्हटलं जातं. माणूस हा सामाजिक प्राणी आहे. त्यामुळे हा जो समाज म्हणतो आपण, जेव्हा मानवी तो समूह आहे त्या समूहाला समाज म्हणतो. आणि हा समाज विशिष्ट ज्ञानाने एकत्र राहिला पाहिजे ह्या धारणेतून धर्म निर्माण झाला. म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की धर्म अगदी पुरातन, म्हणजे 5000 वर्षापूर्वी जर म्हणायला गेलो आपण, तर 5000 वर्षापूर्वी धर्म अशी काही गोष्ट नव्हतीच. परंतु त्याकडे वेदकाळ म्हणतो आपण. 5000 वर्षापूर्वीचा जो काळ आहे सर्वसाधारणपणे वेदकाळ. वेदकाळात म्हणजे ऋषीमुनी होते. त्या ऋषीमुनींनी विशिष्ट तत्वज्ञान त्या ठिकाणी प्रगट केलं वेदाच्या रूपाने. आणि ह्या ऋषीमुनींच्या मार्गदर्शनाप्रमाणे तो काही समाज एकत्र राहायला लागला. हळूहळू तो समाज मोठा व्हायला लागला. आणि त्या एका तत्वप्रणालीला त्यांनी धर्म हे नाव दिलं. पूर्वीचं म्हणतो वैदिक धर्म म्हटलं जातं, कारण म्हणजे वैदिक धर्म असं काही धर्म नव्हता, पण एक तत्वज्ञान काही मांडली गेली आणि त्याच्यातून ही माणसं एकत्र राहायला लागली. आज आपण पाहतो तो जगामध्ये अगदी बर्फाळ प्रदेश आहे, वाळवंटाचा प्रदेश आहे, खडकाळ प्रदेश आहे, अतिशय अगदी आपण म्हणतो दुष्काळग्रस्त प्रदेश सुद्धा आहे, आणि अगदी सुकाळाच असलेलाही सुद्धा प्रदेश आहे. आणि त्या ठिकाणी हा मानवी समाज एकत्र राहायला लागला. मानवी समूह तिथे निर्माण झाला आणि तो समाज रूपाने राहायला लागला. त्या परिस्थितीनुसार तिथे एखादा तत्वचिंतक ही सगळी माणसं एकत्र कशी राहतील, आनंदाने कशी राहतील, यासाठी त्यांनी काही नियम निर्माण केले. आणि त्या नियमातून लोक एकत्र राहायला लागले. त्या एकत्रित असलेल्या नियमांना लोक धर्म म्हणायला लागले. धर्म म्हणतो म्हणजे काय, सगळा समूह एकत्वाने राहावा यासाठी काही नियम आखले गेले. आणि त्याच्यातूनच हा धर्म ही संकल्पना निर्माण झाली. आज जगामध्ये अनेक धर्म आहेत. म्हणजे हे अनेक धर्म कसे आहेत, तर त्या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथल्या जो कोणी तत्वचिंतक असतील त्यांनी त्या भौगोलिक परिस्थितीनुसार ही माणसं सुखाने कशी राहतील, आनंदाने कशी राहतील, ह्या अंदाने तो सगळ्या धर्माचा प्रकार मांडला गेला. पण हळूहळू त्या धर्माचं रूपांतर धर्मांधपणात व्हायला. म्हणजे आमचा धर्म श्रेष्ठ, तुमचा कनिष्ठ, इतरांचा धर्म कनिष्ठ, किंवा आपला धर्म जगभर पसरला पाहिजे या विचारातून आपल्या भारतावर परकीयाने हल्ले केले. किंवा हा तिथे हिंदू धर्म म्हटलं की हिंदू धर्माच्या देवतांचं म्हणजे त्या मूर्ती पूजा होते हिंदू धर्मीय. मग त्यासाठी त्यांची मूर्त्या तोडून टाकल्या. म्हणजे तुमचा देवामध्ये काही हिंमत नाही आहे, तुमचा धर्म खोटा. ह्या अंगाने काल्पनिक गोष्टीतून आपण श्रेष्ठ इतर कनिष्ठ या भावातूनच हे सगळं धर्माच्या नावामध्ये लढाया झालेल्या आपण पाहतो.
म्हणजे खरी धर्माची संकल्पना पण बाजूला गेली. श्रेष्ठ कनिष्ठामध्ये लोक अडकले गेले आणि त्याच्यातून खरं म्हणजे समाजाची उन्नती व्हायला पाहिजे असं धर्म पाहिजे होता. तसे धर्म फार थोडा काळ टिकले, पण बऱ्याच वेळेला ह्या आक्रमणापोटी जर आपण आपली मानवी जीवनाचा इतिहास पाहिला, तसे अनेक धर्म इतिहासामध्ये येऊन गेले की त्याला आपण संस्कृती म्हणतो. खरं अनेक संस्कृती निर्माण झाल्या काळानुरूप, त्या परत त्या काळाच्या पोटामध्ये गडप झाल्या. आज आपण पाहतो ते अनेक धर्म आहेत आणि हे अनेक धर्म म्हटल्यानंतर पहिल्या धर्माचं बेस काय आहे? परमेश्वर. म्हणजे प्रत्येक धर्माने परमेश्वर सांगितलंय. म्हणजे प्रत्येकाने कोण त्याला गॉड म्हटलंय, कोण अल्लाह म्हटलंय, कोण आणखी काही नावं दिलेली आहेत. ही सगळे जेव्हा आपण हे पाहतो तर त्यांचा सगळा बेस असा असतो की परमेश्वराबद्दल त्याच्यातून भीती निर्माण केली. भीती का निर्माण केली? जर या नियमाप्रमाणे जर तुम्ही काम केलं नाही, वागला नाही, तर परमेश्वर तुमच्यावर कोप करेल आणि मग तुमच्या जीवनात दुःख करेल. किंवा तुम्ही असे वागलात तर परमेश्वर कृपा करेल आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी निर्माण होतील. अशा ह्या अंगाने काही कर्मकांड सांगितले. आणि आज आपण पाहतो बऱ्याच वेळेला लोकांना नेमका जो मूळ हेतू आहे धर्माचा तो बाजूला गेला आणि कर्मकांडातच लोक अडकलेले आपण पाहतो सगळीकडे. एका धर्माचं नाव घेता येत नाही. प्रत्येक धर्मामध्ये म्हणजे अगदी प्रथम जो धर्म निर्माण होण्याचं अगदी कारण होतं ते सर्व लोक सुखी व्हावेत, लोकांनी आनंदात राहावं, त्यांच्यावर परमेश्वराची कृपा व्हावी त्यांच्या पद्धतीने. पण नंतर जसं जसा समाज वाढत गेला, प्रत्येकाने आपल्या कल्पनेतून धर्मामध्ये आणखी काही गोष्टी घुसडल्या आणि त्याच्यातून शेवटी कर्मकांडच राहिली. आज आपल्याकडे वेदकालीन जी संस्कृती होती, आज आपण जर पाहायला गेलो तर आपल्याला खरं म्हणजे आपल्या जीवनविद्येने परमेश्वर सांगितला म्हणून, नाही तर आपल्या काल्पनिक परमेश्वराच्या भरपूर कल्पना आहेत. परमेश्वर आपला कसा आहे जर तुम्ही आता बघायला गेलात समाजामध्ये सगळीकडे, तर तो खरा परमेश्वर बाजूला राहतो आणि काल्पनिक परमेश्वराचीच पूजा अर्चा केली जाते आणि त्यालाच कर्मकांडाचं म्हणतो. खरा परमेश्वर कुठे आणि आपण आता काल्पनिक परमेश्वराची पूजा अर्चा करतो ती कुठे? म्हणून उपास तपास, व्रतवैकल्य, दंडे दोरे, भस्म, सगळ्या गोष्टींमध्ये लोक कर्मकांड झाले. म्हणजे कोणी आडवं भस्म लावतं, कोण उभं भस्म लावतं, कोण गळ्यात रुद्राक्ष घालतं, कोण हातात रुद्राक्ष घालतं, कोण आणखी एक वेगळ्या वेगळ्या माळा घालतात की ते म्हटलं की आपण या धर्माचे, असेच केस आपल्या ते ह्या धर्माचा, तसेच मिशा ठेवल्या त्या धर्माच्या. या सगळ्या गोष्टी आपण पाहतो इथे फक्त कर्मकांडामध्ये लोक अडकली आहेत. लोकांनी सुखी व्हावं, आनंदात राहावं हा भाग बाजूला व्हायला लागला. म्हणून खरा धर्म कोणता? खरा धर्म म्हणजे विश्वातली सर्व माणसं त्या धर्मानुसार जर जीवन जगायला लागली तर ती सुखी होतील, आनंदाने जगतील, एकत्रित राहून अगदी असत खेळत राहतील. पण तो धर्म कोणता? तो जीवनविद्येने त्याचं व्याख्या केली की इष्ट आणि अनिष्टकारक निसर्गाचे नियम. महत्वाचं काय? आपलं सगळं जीवन नियमावर चाललेलं आहे. प्रत्येक म्हणजे मानवी जीवन आणि इतरही जीवन. पण आपण मानवी जीवनाच्या संदर्भात जर आपण पाहायला लागलो तर एक लक्षात येईल की आपल्या जीवनामध्ये नियम अतिशय महत्त्वाचे. म्हणजे नियमाकडे आपलं लक्ष नाही, किंवा बऱ्याच काळापासून लक्ष नाही. खरं म्हणजे गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी निसर्ग नियम हा बोध घेतलेला आहे. त्यांनी जे तत्वज्ञान मांडलं गौतम बुद्धाने ते नियमावर आधारित आहे सगळं. तरी ईश्वर परमेश्वर असा काही विषय मांडलेला नाही. तर लोक सुखी कशी होती, त्या काळामध्ये जे दुःखी होते लोक, ते दुःख कसं दूर होईल, लोक सुखी कसे होते आणि त्यासाठी जीवनामध्ये नियम कसे कार्यरत आहेत याचा शोध तिथे त्यावेळेलाही गौतम बुद्धाने पण लावला होता. त्यानंतरच्या काळामध्ये अनेक तत्वचिंतक आले, त्यांनी मांडलेला आहे. पण आपल्या नंतर सद्गुरूंनी हा निसर्ग नियमावर अतिशय सखोल चिंतन करून पुन्हा लोकांना या नियमानुसार जीवन जगलं पाहिजे हे संबोधलेलं आहे.
म्हणून महत्वाचा आहे नियम. तुम्ही कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही जातीचे असा, विश्वामध्ये कोणत्याही प्रांताचे असा, तुम्हाला नियम हा सतत लागू पडतो की त्या नियमाने तुमचं जीवन चाललेलं आहे हे पहिले लक्षात ठेवलं पाहिजे. अमुक एक धर्माचा त्याला नियम लागत नाही, दुसऱ्या धर्माचा त्याला नियम लागतात असं नाही. म्हणून हा वैश्विक नियम म्हणतात, ईश्वरी नियम, निसर्ग नियम. म्हणून जगातील सर्व लोकांसाठी हे नियम सतत कार्यरत असतात. हे नियम कसे कार्यरत असतात की आपण जे विचार उच्चार आचार करतो त्या विचार उच्चार आचाराप्रमाणे नियमांकडनं प्रतिक्रिया यायला लागतात, म्हणजे किंवा नियम ॲक्टिव्ह होतात. लक्षात घ्या, नियम जेव्हा ॲक्टिव्ह होतात आणि त्या नियमांनुसार आपल्याला आपल्या जीवनात परत परिणाम मिळतात. हा जो नियम आहे हा महत्त्वाचा भाग आहे. आपल्या जीवनाकडे आपण कधी अशा पद्धतीने पाहत नाही की नियमाने आपलं जीवन चाललं. खरं म्हणजे बघा, जन्माला आलो आपण नियमाने, निसर्ग नियम कार्यात झाले आणि आपण जन्माला आलो. लहानाचे मोठे झालो निसर्ग नियमानुसार, म्हणजे जसं आपलं जेवण आहे, खाणं पिणं आहे, त्याप्रमाणे आपल्या देहाची रचना किंवा देहाचा आकार वाढत गेला. नियमानुसार सगळं आज आपण पाहू शकतो, बोलू शकतो, ऐकू शकतो, विचार करू शकतो. ह्या सर्व ठिकाणी नियम कार्यरत आहे. आपल्या शरीरामध्ये जे सगळं आपलं जिवंतपणा आहे तो सुद्धा नियमानुसार आहे. म्हणजे एकही गोष्ट अशी नाही की आपण नियमाशिवाय आपलं काही चालेल, नियमाशिवाय आपलं काही चालू शकत नाही. की नियमातूनच आपल्याला सुख आणि दुःखसुद्धा मिळतं, ऐश्वर्य मिळू शकतं, समृद्धी मिळू शकते आणि आपल्याच जीवनात आपल्याच कर्मातून आपल्याला अपयशसुद्धा आणि यशसुद्धा दोन्ही मिळू शकतं. म्हणून नियम महत्त्वाचा आहे आणि हा नियम म्हणजेच खरा धर्म आहे. आता बघा, धर्म म्हणजे काय? हे नियम कसे आहेत? इष्ट आणि अनिष्टकारक. म्हणजे तुम्ही जे कर्म कराल, म्हणजे माणसं जे कर्म करतात त्या नियमानुसार त्यांना चांगलाही परिणाम मिळेल आणि त्याच नियमानुसार त्यांना वाईटही परिणाम मिळेल. साधी गोष्ट सांगतो, आनंदाने तुम्ही इथे उड्या मारताय, समजा चांगली गोष्ट, वाईट नाही ना. पण आनंदाने 5व्या माळून खाली उडी मारली, नियम कार्यरत, काय होईल? तुम्ही ऐकायला उभे राहणार नाही, पण नियम आहे. म्हणजे हा नियम तसा कार्यरत असं ते तुम्हाला सांगत. कुठे तुम्ही एकच नियम आहे पण त्याचा चांगलाही परिणाम आणि वाईटही परिणाम. पण तो चांगला परिणाम कसं मिळवायचं हे महत्त्वाचं आहे. म्हणून इष्ट आणि अनिष्टकारक चैतन्य शक्तीचे निसर्ग नियम, त्यांचे मानवी जीवनावर भले बुरे परिणाम लक्षात घेऊन मानवी कल्याणासाठी स्वीकृत केलेली विचारधारणा म्हणजे धर्म. आता धर्म म्हणजे काय ते महाराजांनी अगदी सोपं सांगितलं की ज्या पद्धतीने तुम्ही विचार उच्चार आचार कसे केले पाहिजे की ज्यामुळे निसर्ग नियम तुम्हाला तसा प्रतिसाद देतील आणि त्या प्रतिसादातून तुमच्या जीवनात तुमचं पोट कल्याण झालं पाहिजे, तुम्हाला सुख मिळालं पाहिजे, तुम्हाला शांती मिळाली पाहिजे. हे सगळं कशावर आहे? प्रत्येक माणूस स्वतः जे विचार उच्चार आचार करतो त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे आपण धर्माचे नियम म्हणतात, धार्मिक पुस्तकामध्ये धर्मामध्ये काय सांगितलं हे वाचण्यापेक्षा निसर्ग नियम काय म्हणतात हे महत्त्वाचं आहे. नाही तर एका धर्मात एका दिवशी उपास करा म्हणते तर दुसऱ्या धर्मात भरपूर खा म्हणतात. एकाच वेळेला एकाच दिवशी दोन गोष्टी सांगतात. एका धर्मात एक दिवस दुःखाचा असतो, तो दुसऱ्या धर्मात तो आनंदाचा दिवस असतो. त्यामुळे हे असं कसं? आणि त्यांच्या पद्धतीने कल्पनेने निर्माण केलेल्या ह्या गोष्टी. पण नियम मात्र जर बघायला गेलं कोणत्याही धर्माचा जातीचा असो सर्वांना तो नियम सारखाच लागू होतो. म्हणून वैश्विक धर्म. वैश्विक धर्म काय? आपण जे विचार उच्चार आचार करतो त्या विचार उच्चार आचारांना निसर्ग नियमानुसार आपल्याला परिणाम मिळतो आणि हा परिणाम चांगला मिळवायचा की वाईट मिळवायचा कोण ठरवणार? आपण ठरवतो. म्हणजे आपण ठरवतो म्हणजे आपण जाणीवपूर्वक जर निसर्ग नियमाशी सुसंगत वागायला लागलो, विचार करायला लागलो, उपचार करायला लागलो, आचार करायला लागलो
तर निसर्ग नियमानुसार तुमच्या जीवनात सगळ्या चांगल्या गोष्टी प्राप्त होऊ शकतात. म्हणून परमेश्वराने हे जे नियम सर्वांसाठी सारखेच आहे. कोण श्रीमंताबद्दल नियम वेगळा, गरिबाबद्दल नियम वेगळा असं काही नाही. अमुक एक धर्माचा म्हणून नियम वेगळा, अमुक जातीचा म्हणून नियम वेगळा असंही नाही. परमेश्वराच्या दरबारात सर्व माणसं सारखीच. एक महत्त्वाचं लक्षात आहे की माणूस म्हणून प्रत्येक जण दुसऱ्या माणसा इतकाच सन्मानीय असतो, तितकाच आदरणीय असतो. कारण सर्व माणसं सारखी असतात. सगळ्यांना दोनच डोळे मिळालेत, कोणाला तिसरा डोळा एक वेगळा मिळाला असं काही ऐकायला नाही. तिसरा डोळा मिळाला लोक घाबरून पडतील त्याला बघून, होय की नाही. तिथे म्हणतात शंकाचा तिसरा डोळा म्हणतात. तो खरोखर दिसायला तर माणूस घाबरेल. 2-3 डोळे कुठे दिसतात असं नाही. म्हणून नियम महत्त्वाचा आहे हे लक्षात ठेवायचं. म्हणून इतर जे धर्म आपण म्हणतो हे धर्म म्हणून काय सोडायचे आहेत का? तर धर्म सोडू नका. तुम्ही ज्या धर्मात आहे त्या धर्मात राहा. तुम्ही त्याच्यामध्ये कशाला वाद पाहिजे आमचा तुमचा श्रेष्ठ. पण निसर्ग नियमानुसार वागा. नियम महत्त्वाचा आहे. निसर्ग नियमानुसार वागलात की तुम्ही ज्या धर्मात राहाल तिथे राहा, काही हरकत नाही. हिंदू धर्मातल्या लोकांनी हिंदू धर्मात राहावं, बुद्ध धर्मातल्या लोकांनी बुद्ध धर्मात राहावं, मुसलमान धर्मातल्या लोकांनी मुसलमान धर्मात राहावं. पण निसर्ग नियम काय ते समजून घेता आले पाहिजे. म्हणून सर्वात महत्त्वाचा नियम काय? जे सुखदुःख तुम्ही इतरांना देता ते सुखदुःख न चुकता गुमराम होऊन तुमच्याकडे परत येतो. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे. म्हणजे नियमानुसार जीवन जगणं म्हणजे शहाणपण. आता शहाणपण कशाला म्हणायचं? योग्य काय आणि अयोग्य काय हे व्यवस्थित आपल्याला कळलं पाहिजे. आता एका ठिकाणी ते योग्य आणि अयोग्य काय. आता तुम्हाला आईस्क्रीम खायचं आहे, उन्हाळ्यात असेल बरं, पण थंडीत पण आईस्क्रीम खातात ना लोक. आणि मग परत काही त्रास होतो, नियम चुकला. म्हणजे हे सगळे जे नियम आपण म्हणतो ना, हे नियम प्रत्येकाला लागू होतात. आणि ह्या नियमच सांभाळून जीवन जगायला लागलात तर तुम्ही आनंदाने सुखाने राहू शकता. म्हणून उपास करून लोक उपास खूप करतात ना. आता मार्गशीर्ष महिना पण चालू झाला की संपला? चालू आहे की तो गुरुवार येतो, उपवास केला पाहिजे. म्हणजे काय होतं? महालक्ष्मी प्रसन्न होते. त्याच्यामागचं शास्त्र सांगतो मला. तुम्ही जर सतत आपल्यावर महालक्ष्मीची कृपाशीर्वाद होणार आहे हा विचार करायला तर नियम कार्यरत होतो आणि तुम्हाला महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. उपवास करायची आवश्यकता नाही. कळलं? तुम्ही काय विचार करता त्याप्रमाणे तुम्हाला मिळतं. म्हणजे तुम्हाला काय हवं आहे? तुम्हाला खूप श्रीमंत व्हायचं आहे समजा, श्रीमंतीचा विचार करा. आपण श्रीमंत आहोत ह्या भावात राहायला लागा. निसर्ग नियमानुसार तुमच्या जीवनात तशीच बदल झालेले तुम्हाला दिसतील. हा नियम आहे. प्रत्येक ठिकाणी नियम कसा कार्यरत होतो म्हणून गेल्या वेळेला मी म्हटलं जसं क्रिया तशी प्रतिक्रिया हा नियम आहे. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार हा नियम आहे. जे ते परिणाम आहे तिथे कारण असतं हा नियम आहे. एकाच नियमाचे उपसिद्धांत आहेत. बहिर्मनाचा नियम आहे, अंतर्मनाचा नियम आहे. हे सगळं जीवन नियमाने बांधलेलं आहे. आकर्षणाचा नियम मी तुम्हाला सांगितलं. जसं गुरुत्वाकर्षण असतं तसं आपल्या विचारातून विश्वातील सगळ्या शक्ती आकर्षित करण्याचं सामर्थ्य प्रत्येक माणसाच्या विचारामध्ये. चांगल्या शक्ती आकर्षित करतो आणि अनिष्ट शक्ती आकर्षित करतो. अनिष्ट चिंतन करायला लागलात, चिंता करायला लागलात, तुमच्या वाट्याला त्या अनिष्ट गोष्टी यायला लागतात. लक्षात घ्या. पण दुःख उगाळत बसायचं नसतं, अपयश उगाळत बसायचं नसतं. अपयश आलं विसरून जा, परत यशाचा विचार करा. जेव्हा आपण आपल्याला पुन्हा पुन्हा यश मिळणारच ह्या विचारातून आपण पुन्हा पुन्हा कृती करायला लागलो तर पुन्हा आपल्या जीवनात सगळं यश मिळायला लागतं. एक लक्षात ठेवायचं. म्हणजे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपण कुठेतरी एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये उगीच तेच विचार करतो. कधीतरी एखाद्या माणसाच्या बरोबर ते दुःख असं झालं, ते दुःखाच्या गोष्टी केल्यात तुमच्या वाट्यात दुःख यायला लागेल बघा. म्हणून सुखाचा विचार करा, आनंदाचा विचार करा, समृद्धीचा विचार करा, ऐश्वर्याचा विचार करा.
आणि सर्वांच्या भल्याचा विचार. हा जर विचार आपण करायला लागतो तेव्हा त्याप्रमाणे निसर्ग नियमानुसार आपल्याला सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी जे 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 विचार तुम्ही पुन्हा पुन्हा करता त्या विचाराप्रमाणे, कारण विचाराचा स्वभाव, विचार प्रत्यक्ष साकार होण्याकडे त्याचा कल असतो नेहमी. तुम्ही कोणता विचार पुन्हा पुन्हा करता त्याप्रमाणे तो विचार साकार होतो जीवनामध्ये. आणि म्हणून आपलं सगळं जीवन हे नियमाने आणि विचाराने दोन्ही बाजून चालत आहे. प्रत्येक माणूस विचार करत असतो, त्याच्यात तो उच्चार करतो, आचरण करतो. पण ते विचार करतो तो कसले विचार करतो, म्हणजे कसे विचार करतो त्याप्रमाणे त्याचं जीवन आकार घेत असतं, जीवन साकार होत असतं. आणि हा नियम लक्षात ठेवला की आपल्याला खरा धर्म कोणता हे नियम समजून घ्या. ज्या पद्धतीने तुम्हाला नियम समजून घेता आले की तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या विचाराप्रमाणे प्राप्त होतात. म्हणून ह्या सर्व अंगाने जे आपण विचार करतो की धर्म धर्म म्हणताना जात धर्म हे आपण इतके अडकून गेलेलो असतो. बघा, एखादा विशिष्ट कपडे घातलेला माणूस दिला की आपण हां तो अमक्या धर्मात दिसतो. तुम्हाला त्याचा राग पण असेल, चीड पण असेल, द्वेष पण असेल, असं होतं. अमुक एक विशिष्ट लोक आले किंवा विशिष्ट समाज आला की आपण त्याचा तिटकारा करतो. तर म्हणजे आपण निसर्ग नियमाच्या नुसार अनिष्ट वागणं सुरू झालं म्हणून समजा. कोणाचाही बद्दल बेडावाकडा विचार करणं, द्वेष मत्सर करणं, आपल्या वाट्याला त्याप्रमाणे परिणाम मिळतो. सूक्ष्म दृष्टीने पाहिलं तर आज जगामध्ये दुःख का? कारण आपण दुःख मागतो म्हणून दुःख मिळतं. आपण अपयश मागतो पण आपल्या विचारातून, आपल्या भावनेतून, आपल्या कृतीतून. 3 गोष्टी आहेत. आपण कसे विचार करतो, आपल्या त्यामध्ये भावना कशा आहेत आणि मग त्याच्यात आपण कृती काय करतो त्याच्यामध्ये. 3 गोष्टी, 3 पातळीवर जेव्हा आपण हे करत असतो त्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सुख दुःख निर्माण होतं. म्हणून ही समाजाची धारणा झाली पाहिजे. लक्षात घ्या, धर्म म्हणजे समाजाची सुरेख धारणा जो करतो तो धर्म. म्हणून समाजाची सुरेख धारणा होण्यासाठी सामूहिक मनाचा विचार करता पाहिजे, सामूहिक समूहाचा विचार करता. म्हणून आपण सर्वांचा विचार करायला शिकलो. तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या समाजात राहता, त्या सर्वांचा जेव्हा तुम्ही विचार करता, सर्व तुमचा विचार करायला. म्हणजे तुम्ही कसा विचार करता त्याप्रमाणे ते तुमचा विचार करतात. तुम्ही सर्वांच्या भल्याचा विचार करता, ते तुमच्या भल्याचा विचार करतात. पण तुम्ही त्यांच्या चुकांचा विचार करता, ते असे वागतात, तसे वागतात, असे बोलतात, तसे बोलतात. लोक तुमच्याकडे सुद्धा त्या दृष्टीने पाहायला लागतात का हा नियम आहे. म्हणून धर्म धर्म म्हणताना आपल्याला त्या धर्म म्हणजे आता जे जे धर्म आहेत त्यांना महाराज संप्रदाय म्हणतात. म्हणजे संप्रदायाचा अर्थ खूप सुंदर आहे. जो समता प्रदान करतो तो संप्रदाय. म्हणून जर तिथे ज्या धर्मामध्ये समता प्रदान केली जाते, तिथे समत्वाने जर प्रत्येकाकडे पाहत असेल तर तो धर्म खरोखर निसर्गनियमानुसार वागतो, निसर्गनियमाशी सुसंगत आहे. पण धर्म काय सांगतो त्याच्याकडे त्या धर्मातला माणूस काय बोलतो त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. लक्षात घ्या, तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल तर तुमचं चिंतन काय, विचार काय, उच्चार काय, आचार काय, त्याप्रमाणे तुम्हाला सगळे सुख दुःख मिळतात. आपला समाजाशी, इतरांशी आपले चांगले संबंध कसे ठेवायचे, इतरांशी चांगले संबंध कसे ठेवणार तुम्ही, तुम्ही त्यांच्याशी कशा पद्धतीने संबंधित होतो त्याप्रमाणे. तुम्ही सर्वांच्या खरोखर अंतःकरणावरून सर्वांचं भलं व्हावं, भलं व्हावं, भलं व्हावं वाटायला लागेल. लोकांना तुमचं भलं व्हावं, भलं व्हावं असं आपोआप वाटायला लागेल. इथे सगळं जे कनेक्शन्स आहेत, एक प्रत्येक माणूस एकमेकाशी कसा कनेक्ट होतो, एकमेकाबद्दल कसा विचार करतो, त्याप्रमाणे एकमेकाला एक परिणाम मिळत असतो. म्हणून समाज जर एकत्रित राहावा, समाजातली सर्व माणसं आनंदात राहायला पाहिजेत, तर त्या पद्धतीने प्रत्येकाचं विचार आचार तसेच असायला हवे आणि ते विचार तसेच असायला हवे. तर हा नियम प्रत्येकाला समजून घेता आला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. म्हणून आपल्याला जर आपण लक्षात घेतलं की सर्व माणसांचा धर्म एक म्हणजे कोणता, वैश्विक धर्म, सगळ्यांना तो नियम लागू असतो. तो क्रिया तशी प्रतिक्रिया हा महत्त्वाचा नियम आहे सगळ्यात.
त्याच्या बेसवर असे वेगळे वेगळे उपसिद्धांत आहेत. म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार, म्हणजे काय, क्रिया आणि प्रतिक्रिया. जिथे परिणाम आहे तिथे कारण असतं. परिणाम म्हणजे प्रतिक्रिया, कारण म्हणजे क्रिया. म्हणजे जीवन जगत असताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी नंतर लक्षात घेता येतं. तुम्ही ते पाहायला लागलात की आपल्या जीवनात हे असं का होतं. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही विचार करा की आपण किती त्रागा करतो, किती टेन्शन घेतो, किती एकमेकांबद्दल अनिष्ट चिंतन करतो, आणि हे सगळे आपल्या जीवनावर परिणाम करतात. इतरांच्या जीवनावर परिणाम किती करते ते माहीत नाही, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण सर्वांच्या भल्याचा जर विचार करायला तर आपल्या मनामध्ये शांती निर्माण होते, बरं वाटतं. पण आपण दुसऱ्यांच्या चुका शोधत बसलो तर काय होतं, आपल्याला असमाधान असतं, आपल्याच मनामध्ये टेन्शन येतं, त्रागा येतो आणि त्याचे दुःख निर्माण होतं. म्हणून आपलं वागणं कसं झालं पाहिजे, विचार कसे पाहिजे, उपचार कसे पाहिजे, आचरण कसं, इथे इतकं कटाक्षाने लक्षात. कारण कधी कधी आपल्याला वाटतच नाही आपण चुकतोय. आपलं बोलणं वागणं आपल्याला लक्षात येत नाही, कारण संस्कारातून आपण त्याप्रमाणे वागत असतो, किंवा आपला पॅटर्न झालेला असतो मनाचा, तरी आपण पटकन कोणाला तोडतो किंवा पटकन चांगले पण वागतो. तुम्ही एक विचार करा की प्रत्येकाचं आपल्याला कौतुक करायचं आहे. आजचा दिवस कौतुकाचा असा पकडून बघा. दिवसभर सकाळून जो चांगला वेळ त्याचं कौतुक करा. चांगलं दिसलं की त्याचं कौतुक करायचं. त्या दिवसात तुमच्याजवळ किती चांगली माणसं जमा होतील ते बघा. एका दिवसात जर तुम्ही म्हणाल सर्वात ना, जसं मार्गशीरचा उपवास करताना तुम्ही मार्गशीरचा हे व्रत पकडा की त्या दिवशी प्रत्येकाचं आपल्याला कौतुक करायचं. मुलाने चांगलं काम केलं त्याचं कौतुक करा, नवऱ्याने किंवा बायकोने चांगलं काम केलं कौतुक करा, शेजारच्याने काहीतरी चांगलं केलं खरोखर खोटं कौतुक करायचं नाही. तर तुम्ही म्हणा हे कौतुक करायचं, हे सर्वांचं कौतुक करायला लागा, काय झालं नसेल तरी. असं नाही, प्रत्येकाचा गुण शोधायचा आणि त्याचं कौतुक करायचं. एखाद्याने चांगली गोष्ट केली कौतुक करा. त्या कौतुकातून काय होईल, समोरचा माणूस तुमच्याकडे आकर्षित होतो, आकर्षणाने, की तो आकर्षित होणार, की त्याला तुमच्याबद्दल आपलेपणाच वाटणार आहे. कारण कौतुक जर तुम्ही करायला लागलात तर समोरचा जवळचा असेल का लांबचा असेल त्याला तुमच्याबद्दल एक आदर निर्माण होतो, आपलेपणा निर्माण होतो, धारणा निर्माण होतो. बघा, एकत्रित आनंदाने राहण्याची एक धारणा आहे ती कौतुकातून निर्माण होते. कृतज्ञता हे गुण आपल्याकडे आपण आत्मसात करायला पाहिजे, शिकलं पाहिजे, शिकावं लागतं. कृतज्ञता, मनापासून सर्वांच्या बद्दल कृतज्ञ राहणं आणि त्या कृतज्ञतेतून सर्वांशी बोलायला लागा. बघा, सगळे चांगले गुण निर्माण व्हायला लागतात, तिथे कोणाचाही राग येत नाही. आपण म्हणतो ना, मुलाने नेहमी आई वडिलांबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे, बरोबर आहे, चुकलं. पण आई वडिलांनी सुद्धा मुलांबद्दल कृतज्ञ राहिलं पाहिजे. किंवा का, मुलं होती म्हणून तुम्ही आई वडील झालात, मुलं नसेल तुम्ही आई वडील कसे होणार. तुम्ही आईच्या वडील झाला ते कोणामुळे, मुलं झाली म्हणून ना. मग तुम्हाला हा मान मिळाला कोणामुळे, मुलांमुळे. मग तिथं कृतज्ञ नको व्हायला. तर आम्ही मुलांना एवढं मोठं वाढवलं, मी असं केलं तसं केलं, असे आई वडील बघा खुशाल का म्हणत. अरे केलं चांगलंच आहे, तर तुमचं कर्तव्य तुम्ही पार केलं, पण त्याच्या खुशालक्या मारून आपलं कर्तव्य धुळीला घालतो आपण. कळलं मी काय म्हणतो. तुम्ही मोठमोठ्याने सांगता मग अरे मी तुमच्यासाठी केलं, तुझ्यासाठी केलं तर त्यांनाही मान्य असतं. पण आपण आपला अहंकार तिथे वाढवायला लागला की ते सगळं अहंकार सर्वात जास्त पुण्य खातो. लक्षात घ्या की ते प्रत्येकाबद्दल कृतज्ञ, म्हणजे आई वडिलांनी मुलांबद्दल नेहमी कृतज्ञच राहावं. जसं मुलाने आई वडिलांवर कृतज्ञ राहायला पाहिजे, तर आई वडील ज्या मुलांवर कृतज्ञ राहायला लागले की मुलं आई वडिलांवर कृतज्ञच राहणार. हा सतत क्रिया प्रतिक्रिया हा नियम आहे आणि इथे धर्म आहे. कुटुंब एकत्रित राहण्यासाठी, समाज एकत्रित राहण्यासाठी, शेजारी पाजारी आनंदाने एकत्रित राहण्यासाठी आपल्याला सर्वांशी संबंधित राहायला पाहिजे. सर्वांशी संबंध राहायला पाहिजे. त्यासाठी आपण कसं राहायला पाहिजे ते कळलं पाहिजे. पूर्वी कसं व्हायचं बघा, एकमेकाच्या घरी जाऊन कधी पण जेवायला जायचं तुम्ही. आपण आज कोण कोणाच्या घरी जेवायला जात नाही. का जात नाही, सांगितलं कधी कधी अरे कोणी तुझ्या एवढ्या ह्या वेळेला कोणी बोलवलं तुला, उलट्यासारखं मनात म्हणतो अरे ह्या वेळेला माणूस कशाला आला जेवायच्या वेळेला. तर आपण आपल्या पुरती बनवतो. तुझ्याकडे जो येतो जेवायला बसायचा, असा एक काळ होता. घरी गेलं तर चहा वगैरे कोण विचारायचं, जेवायला बस, असं व्हायचं की नाही. पण आज 12 वाजता कोण आला तर
अरे हा माणूस आला कशा जगाच्या वेळेला. मग पूर्वीच्या काळी कसा आपलेपणा होता तो आपलेपणा गेला सगळ्यांना. अगदी बाजूबाजूच्या फ्लॅटमध्ये पण पूर्वी चाळी होता, एकमेकाच्या घरात घुसायचे ना, आता अजून थोड्या राहिल्या चाळी, पण आता फ्लॅट सुरू झालं. फ्लॅट झालं तर दुसऱ्याच्या घरात शिरायच्या अगोदर बेलच मारायला लागतं, त्याशिवाय दरवाजा बी म्हणणार नाही घ्यायचा. आतला माणूस दरवाजा उघडत नाही, मग कधी कधी झोपलोय म्हणतो. होतं की नाही असं? म्हणजे इथे माणसाने एकत्रित आनंदाने जर राहायला पाहिजे ना, तिथे जे ज्या पद्धतीचे आपले संबंध असले पाहिजेत ते संबंध आपल्याला आपल्याकडनं वृद्धिंगत केले. म्हणून हे जे उत्सव वगैरे जे आपण म्हणतो ना, खरं उत्सव सण हे समाजाने एकत्रित राहण्यासाठी आहेत. त्याचा अर्थ वेगळा लावला गेला परत. मग तिथे हा आम्ही असाच साजरा करतो, तुम्ही तसाच साजरा करतो, आमच्याकडे अशीच पद्धत आहे, तुमच्याकडे तशी. त्याच्याने तुम्ही आनंदाने राहणार, जसा पाहिजे तसं घ्या, आपण आनंदाने राहिले पाहिजे. उत्सव पाहिजे एकत्रित राहण्यासाठी. म्हणून गणपतीचा उत्सव पाहिजे. हो का, सगळे नातेवाईक एकत्र राहतात ना, येतात आपसात नदी. आता हल्लीच्या दिवशी एकत्र कोण जेवतो एकत्र? गणपतीच्या दिवसात तरी येतात ना. म्हणजे हे उत्सव जे सण जे आपण म्हणतो त्याच्यातून आपल्याला हा समाज एकत्रित राहायला पाहिजे. एक नेहमी लक्षात ठेवायचं, समाज एकत्रित राहणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यातून जीवनामध्ये आनंद निर्माण होणं. एकत्रित का राहता आलं पाहिजे? आनंद निर्माण झाला. आणि म्हणून हा जो धर्म आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेला आहे तो फार महत्त्वाचा आहे की सर्वांशी आपलेपणाने आपल्याला कसं राहता येईल हे पाहता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या हिताचा आपण कसा विचार केला पाहिजे, कसं आपलं चिंतन असलं पाहिजे. आता अशा वेळेला काही वेळेला आपल्याला वाईट परिणाम येतील सुद्धा, पण तिथे त्या वाईट परिणामाचा लगेच बाऊ करून घेऊ नका. आपल्याला कसं वागायचं आहे. म्हणून धर्म म्हणताना समाज एकत्र राहणं म्हणजे सगळे समूह एकत्रित राहण्यासाठी तिथे सगळे सद्गुण आपल्याकडे कसे बांधतील ते बघा. प्रत्येकाला समजून घेणं हा मोठा गुण आहे. सामंजस्य वृत्ती म्हणतो आपण. आणि ही सामंजस्य वृत्ती ज्याच्याकडे असेल तो अनेक लोकांना धरून राहतो. पण ज्याला सहनच होत नाही, असा केला मी मला अजिबात सहन होणार नाही म्हटलं की तो काय त्याच्याजवळ माणसं येणार नाही असं म्हणत. ती सहनशीलता ज्याच्याकडे असेल ते माणसं एकत्र येतात. म्हणून हे सर्व धर्म म्हणतो आपण ते मानवी जीवनाचे काही सद्गुण जर एकत्रित झाले तर तो संपूर्ण मानवी समूहसुद्धा एकत्रित राहू शकतो आणि अशा पद्धतीने आपल्याला आनंदाने राहायला. म्हणून परमेश्वर विषय समजून घेताना आपण एका विशिष्ट पद्धतीने समजून घेत होतो की सर्व प्रत्येक जी रूपं आहेत ती त्या परमेश्वराचीच रूपं आहेत. म्हणून प्रत्येकाशी आपण कसं वागलं पाहिजे, प्रत्येकाचा आपण कसा सन्मान केला पाहिजे, प्रत्येकाचा कसा आदर केला पाहिजे हे जे आपल्याला समजून घेता येतं तर तेच वागणं म्हणजे धर्म. परमेश्वर खरा कळला की प्रत्येकाचा आपल्याकडनं सन्मान झाला पाहिजे, प्रत्येकाला कसं समजून घेता आलं पाहिजे, कसं सहिष्णू राहिलं पाहिजे, कुठे तडजोड केली पाहिजे, किती नम्र राहिलं पाहिजे हे जे आपल्याला कळायला लागतं. आणि हे जे सद्गुण एकत्रित होऊन ते निसर्गनियाशी सुसंगत असतात आणि त्यामुळे तो एक समूह एकत्रित राहतो तर तिथे समाजाची सुरेख धारणा होते. आणि म्हणून हा सामाजिक सुधारणा म्हणजे समाजाची सुंदर धारणा होण्यासाठी आपल्याला हा धर्म म्हणजे काय व्यवस्थित समजून घेता आलं. आत्तापर्यंत आपल्या डोक्यात आम्ही हिंदू, अमुक मुसलमान, अमुक ख्रिश्चन ही आपण कल्पनेतून लावलेल्या उपाधी आहेत. बघा लहान मुल जन्माला येतं त्याला स्टॅम्प मारतो का हा हिंदू आहे हा मुसलमान आहे. तो पुढचा पिक्चर होता पिके ना, ते पिकेमध्ये तो पिके तेव्हा हॉस्पिटलमध्ये मुलांना बघा पुढे स्टॅम्प मारलाय का हिंदू आहे का मुसलमान आहे का. छान सांगितलं आहे. खरोखर काहीच नसतं तिथे. स्टॅम्प नंतर माणसं लावतात हा आमच्या धर्माचा लागला स्टॅम्प, पण जन्माला आलं तर काहीच नव्हतं. जन्माला आला काही नव्हतं पण नियम होते. ज्यावेळेला मूल जन्माला येतात तिथे नियम चालू होतात आणि ह्या नियमानुसार त्याची वाढ होते, नियमानुसार त्याच्यावर संस्कार होतात, त्या संस्कारानुसार तो वागतो हाही नियम. म्हणजे सगळं जीवन म्हणजे आपलं नियम आहे आणि ह्या नियमाशी सुसंगत कसं वागायचं हे पाहायला शिकलं पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला आनंदाने राहायचं. परत महत्त्वाचं काय, आनंदाने सुखाने समाधानाने जीवन जगायचं आहे. तिथे यशही हवं, ऐश्वर हवं, समृद्धी हवी, सर्व हवं.
हे नको ते नको असं कधीच बोलू नका. आपण अगदी गरीब आहोत असं म्हणू नका. गरीब व्हायला लागा. पूर्वीच्या काळी झालं असं, भारतातली जनता अतिशय गरीबच व्हायला लागली. कळलं ना का? असं विचार ज्यावेळेस तशा पद व्हायला म्हणून आधी म्हणायचे भारत म्हणजे सोन्याचा धूर निघायचा. नंतर काय झालं? सोन्याचा धूर बाजूला गेला, मग देश मत्सराचे धूर सुरू झाले. इथे विचारामुळे सगळं होतं. म्हणून विचारच श्रीमंत असले पाहिजे. प्रत्येक अंगाने विचार करताना श्रद्धापूर्वक विचार, भावनेतून विचार. जे हवं ते कसं मिळवायचं याचं चिंतन आपण नंतर पुढे करू. पण प्रत्येक गोष्ट आपण आनंदाने मिळवू शकतो, आनंदाने जीवन जगू शकतो. आणि प्रत्येक गोष्टीकडे नियमानुसार कसं पाहायचं हे शिकलं पाहिजे. आणि तेव्हा आपल्याला खरा धर्म जगता येईल. हा खरा धर्म जगता आला पाहिजे आणि तो जगण्याचा आपण प्रयत्न करू. आपण आता इथेच थांबूया. जय सद्गुरू. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंद ऐश्वर्यार्थे, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि